वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री ज्ञानराज माऊली यांचा अर्थात ज्ञानोबारायांचा 4 चरणाचा साधा सोपा सरळ सुटसुटीत हरिपाठ ग्रंथातला सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे। विठाला अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार। प्रातस्मरणीय सद्गुरू संत सीताराम बाबांच्या अष्टम पुण्यतिथीचा औचित्य साधून यावर्षी चतुर्भुज विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, पूजनीय बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि बाबांचा पुण्यतिथी सोहळा असा भरगच्च आणि भव्य दिव्य सोहळा संपन्न होतो आहे। पूजनीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले सद्गुण सागर महालिंगजी महाराज नगरे महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या प्रेरणेमध्ये उपस्थित सर्व भाविक मंडळीच्या उत्स्फूर्त सहकार्य आणि सहभागातून माझे हृदयाभिन्न जीवलग मित्र नानासाहेब महाराज कदम यांच्या मुखारविंदातून रामकथा आमचे माऊली महाराज नगरे असतील, या परिसरातील सर्व महाराज मंडळी असतील, आदरणीय महाराज आहेत, गीते महाराज आहेत, सर्व गुणीजन मंडळी, आमचे साबळे गुरुजी, आसाराम आहे तो तुकाराम को क्या चिंता आहे। फक्त ते आसाराम आहेत बरं का, बापू नाहीत। अतिशय गोड वाजवलं महाराज। आमचे महाराज आहेत दीपक महाराज, भविष्यामधला दीपकच आहे हा। सुंदर हात छान आहे त्याचा पण। आमचे हार्मोनियम वादक आहेत आणि गायक खरंच आमचे आदरणीय बिभीषण महाराज, गोड वारकरी चाली ज्यांच्या कीर्तनात आपल्याला ऐकायला मिळतात नेहमी। आमचा जिव्हाळा आहे। सर्वच मंडळी TV स्टार गायक लोक आहेत। विशाल महाराज आहे, अविनाश महाराज आहेत, भारत महाराज आहे, बाळासाहेब महाराज आहेत, बाकी काही का असना चोपदार भारी आहेत। कीर्तन मी करायलो आणि घाम त्यांना यायलाय। मिशा भारी आहेत बघा तुमच्या। आणि 1-2 नाहीत महाराज, 4-4 आहेत। मग महाराजांना वळवळ करायचंच नाही। बरं तब्येती बघा ना, माझ्यासारखी 3 महाराज लागतात महाराज, तेव्हा एका चोपदाराची बरोबरी होती। सगळं अतिशय गोड आहे आणि ह्या सगळ्यांना तुमच्यापर्यंत व्यवस्थित अगदी चोखपणे ज्यांच्याद्वारे आणल्या जाते साऊंड सिस्टीम। आमच्या अण्णासाठी खरं तर टाळ्या झाल्या पाहिजे। आमचे प्रशांत अण्णा अर्थात दीपक अण्णा पवार। आणि इथं तिथं वाजलेली सिस्टीम नाही महाराज, ही सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा 2 वेळचा शताब्दी महोत्सव या सिस्टीमने साजरा केला। असं इतकंही 19-20चं कामच नाही महाराज। अण्णा म्हणजे ह्यातला बाप माणूस आहे आणि मी अण्णांचं आम्ही जवळून पाहिलंय। आणि एवढं त्यांच्यावर मोठं संकट आता येऊन गेलेलं असताना सुद्धा अण्णा उभ्या आहेत। मला इतकं समाधान आणि भरून पावलं की अण्णांना त्या दुःखातून बाहेर पडण्याकरता सीताराम बाबासारख्या महात्म्याच्या सेवेत येण्याची संधी मिळाली। त्या दुःखातून आल्यानंतर हा पहिलाच उत्सव आहे त्यांचा। अण्णांचा पुतण्या माझा अतिशय जीवलग असलेला आमचा धनू, सगळ्यांचा लाडका, जो जोग महाराज सप्तेत ऑपरेटिंगला बसायचा अण्णांच्या सोबत। धनूचं अपघाती निधन झालं आणि बघा महाराज ते लेकरू कीर्तनच वाजवून घरी चाललं होतं।
वैजापूरची कीर्तन सेवा आटोपून रात्री प्रवास घराकडे चालला होता आणि अचानक अपघात झाला. मदत मिळायलाही खूप तळमळ करावी लागली. शेवटी काय, रात्री अपरात्री अवघड असतं महाराज. मी स्वतः अशा प्रसंगातून गेलो. 2017ला फार मोठा अपघात माझासुद्धा. बाबा, माझ्या गाडीच्या 4 पलट्या झाल्या, स्कॉर्पिओच्या. विशेष म्हणजे सकाळी ढोक बाबा त्या रस्त्यानं चालले होते. संदीपान दादांच्या गावाजवळच आमची पलटी झाली होती. तर ढोक बाबांनी गाडीच्या पलट्या झालेल्या पाहिल्या. ती पाटी माझ्या गाडीची 17 गाडी उलटी, पण पाटी सरळ झाली होती. ते 17 पाहिल्यावर बाबा म्हटले, अरे हा मुंडे बाबाचा नंबर आहे. खालीच बसले महाराज. पाणी द्या म्हणले मला, आणि पाणी पिऊन मला फोन केला. म्हटले कुठे आहेत काय? मी म्हणलं बाबा तुम्ही शांत व्हा, मी व्यवस्थित आहे. तसा प्रसंग अण्णांच्या जीवनात येऊन गेला आणि मला यश आलं, पण अण्णांच्या बाबतीत मात्र अपयश आलं. धनु गेला. अण्णाचा प्राण होता, पण एका दृष्टीनं हा सप्ताह त्या घटनेनंतर आहे, हे मला एक समाधान देणारी घटना झाली. आणि या सप्ताहात अण्णा आले म्हणजे एक कुठंतरी ही ऊर्जा आहे. बाबा म्हणजे सिद्ध संत आहेत आणि त्या महात्म्याची सेवा 7 दिवस आमच्या अण्णाला घडते. नाना महाराज, तुमचं नशीब आहे. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर कथेला बसलात आणि सिस्टीम तुम्हाला अण्णाची मिळाली. हा दुग्ध शर्करा योग नानांच्या जीवनातली सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावी अशी ही कथा झाली महाराज. कथा अतिशय गोड आहे. उद्या आणखी बहुसंख्येनं या. आज आपला सण होता म्हणून आपण नव्हतो. आपलाच बरं का. हो, 4 पायाच्या बैलाचा काय आणि बायकोच्या बैलांचा काय. ते 4 पायाचे बैल आणि आपण बायकोचे बैल. नाहीतरी आपली आई काय म्हणती, मियाला बायकोचा नुसता नंदी बैल होऊन बसलाय. आपण बायकोचे बैलच आहे. बायकोच्या सगळ्या बैलांचा सण आहे. तुम्ही म्हणाल मग ज्याचं लग्न झालं नाही ते कटाळे. जे लग्न झाले ते बायकोचे बैल आणि नाही झाले ते कटाळे. विठाला संत आणि सामान्य जीवन काय फरक आहे? 2-3 फरक सांगून जाईल मी. श्वास संपले तरी अपेक्षा जिवंत असतात ती माणसं, आणि श्वास असतानाच अपेक्षा संपून गेलेल्या असतात ते संत. मरो टेकले शरीर तरी पाया खोदून बांधे घर, हे आपलं जीवन आहे. आणि संतांचं मात्र गेले आशा पाश निवारून. कुठंतरी अपेक्षा जिवंतपणेच संपून जातात. खुंटली या धावा तृष्णेची, या खुंटली या धावा तृष्णेची, खुंटली या धावा तृष्णेची, या खुंटली या धावा कवतुक वाटे झाले या वेचाचे, धावले विसावा आतानी शिंतीने पावलो विसावा, आतानी शिंतीने पावलो विसावा, आतानी शिंतीने पावलो खुंटलिया धावा तृष्णेची, खुंटलिया धावा तृष्णेची, आतानी शिंतीने पावलो विसावा, आतानी शिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा, ते जीवन आहे. खुंटलिया धावा तृष्णेची. फोटोत चेहरा बघा महाराज, नुसता बाबांचा चेहरा पाहिला तरी समाधान वाटतं. मगाशी नाना महाराज आम्ही मध्ये मंदिरात गेलो दर्शनाला, दर्शन केलं.
मूर्ती पाहिली 5 मिनिटं मी डोळे भरून मूर्ती पाहिली. एवढी गोड बनली, एवढी गोड बनली, एवढी गोड बनली, तिथून उठा वाटत नाही. फक्त एक कमीपणा आहे बघा, एकच कमी राहिलंय मूर्तीमध्ये. सांगू आता का नंतर सांगू? सांगू कीर्तन? सगळं परिपूर्ण, एकच कमी आहे बघा, ती मूर्ती आपल्याला बोलत नाही. बाबाचा बीपी वाढू लागला. तुम्ही बनवली म्हणल्यास कमी काय असायचा विषयच नाही. एका निष्ठावंत सेवकानं निष्ठावंत स्वामीची निष्ठेनं बनवलेली मूर्ती आहे. उणीव राहीलच कशी मला? कुठलीच उणीव नाही. आता काहीच उणीव नाही तर सांगाव काय म्हणून काढलं ते आपलं. तेवढी मूर्ती बोलली असती तर मग 100% सजीव वाटली असती ना. बोलेल महाराज नक्की. त्या निष्ठेनं जर त्यांच्या जवळ त्यांच्या चरणी कोणी गेलं तर बाबा बोलतील सुद्धा. ज्यांना ज्यांना बाबा जीवनात बोलले, ज्यांच्या डोक्यावर हात पडला, त्या जीवनाचं सोनं झालं महाराज. सहज सहज बोलताना काही कल्याण करून गेले. एक सहज सिद्धी महाराज बाबांचं प्राकृतिक आरोग्य, ज्याला आपण तब्येत म्हणतो, ती कुरबुर चालू असायची. मगाशी आमची चर्चा झाली की बाबांची तब्येत बऱ्याच वेळेला बिघडली, बायपास करावं लागलं बाबांचं. मग असं का होतं? त्याचं कारण आहे महाराज, इतरांना प्रारब्धाचे भोग भोगायला लावताना देव 7-8 जन्म देतो. या जन्मात 2 भोग, पुढच्या जन्मात 2 भोग, त्याच्या पुढच्या जन्मात 2 भोग. पण अशा साधूचे भोग देवाला संपून टाकायचे असतात याच जन्मात. म्हणून जेवढ्या काय प्रारब्धाच्या पीडा होत्या तेवढ्या बाबांना याच जन्मात सोसाव्या लागल्या. कारण पुन्हा येण्याचा आणि जाण्याचा प्रश्न शिल्लक ठेवायचा नव्हता. तो का म्हणे, येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. बाबा अनंताचे पायी स्थिरावले, बैसले शेजारी गोविंदाच्या. ती अवस्था मिळवायची होती म्हणून प्रारब्धाचे भोग एका जन्मात भोगून संपवले. विठाला दुसरा फरक आहे का? इंद्रियाचे गुलाम असतात ते जीव आणि इंद्रिय ज्यांचे गुलाम असतात ते संत. आता मला सांगा, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात आहे का? आम्हाला वाटतं तुम्ही हातानं टाळी वाजवावी, आणि माणसं ह्या टाळ्या कमी वाजवतात, ह्या टाळ्या मात्र न चुकता वाजवतात. पायाचं काम काय? आळंदीची वारी, पंढरीची वारी, गडाची वारी का कोर्टाची वारी? कोर्टाची केली पाहिजे. आपल्या कुठल्या चालू आहे? कोर्टाच्या. तोंडाचं काम काय? शिव्या दिल्या पाहिजे. वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.